लेट मी एक्सप्लेन. तू बस ना. राजकुमार ऐक. प्लीज प्लीज लेट मी एक्सप्लेन प्लीज. बोल बोल. हो म्हणजे मला काय म्हणायचं की कामतांनी दिलेले रिपोर्ट्स खरे आहेत खोटे आहेत ह्याची शहानिशा करण्याची वेळच नाही आली माझ्यावर. म्हणजे मी केलेच नाही कारण स्ट्रेट दिसत होतं ना सावली सनस्क्रीनचे सेल्स डाऊन आहेत. मला काय वाटलं की हे सावली हे नाव ह्यामुळे तरी आपल्या आयुष्यातनं कायमचं निघून जाईल म्हणून मी ते बरोबर आहे का चूक आहे हे कधी बघितलंच नाही. आणि आपल्यालाही हेच हवं आहे ना दादा, तुलाही हेच हवं आहे ना सावली हे नाव आपल्या आयुष्यातनं कायमचं निघून जावं. राजकुमार तुझं अगदी बरोबर आहे. सावली हे नाव मला अजिबात आवडत नाही. ते आपल्या आयुष्यातून कायमचं निघून जावं असं मला नेहमी वाटतंय. पण या अशा खोट्या पद्धतीने नाही. आई आई असं पुसून टाकायचं नाहीये ते आपण. तुला कळतंय ना आता काय झालं असेल. सारंग किती दुखावला गेला असेल. त्याला आता असं वाटत असेल की या सगळ्या खोट्या सेल्स रिपोर्टच्या कारस्थानात राजकुमार तू, मोनिका तू आणि मी त्याची आई मी सुद्धा सामील आहे. तो नाराज झाला असेल, चिडला असेल, रागवला असेल तो आता. नाही 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 आई, हे बघा खरं सांगते यात आमचा खरंच काही दोष नाहीये. आम्हाला यातलं काहीच माहित नव्हतं. तुम्हाला माहितीये उलट शुभ्रा हे नाव सुद्धा त्यांनीच सुचवलेलं कामत. त्यांना वाटलं असेल शुभ्रा हे नवीन नाव जास्त चालेल मार्केटमध्ये म्हणून मे बी त्यांनी स्ट्रॅटेजी यूज केली असेल असं मला वाटतंय. मम्मा मम्मा काय ग? काय झालं? ओवी मला काय देत नाही. काय काय नाही दिलं तुला? मला गेम पाहिजे होतं ते नाही दिलं. म्हणाली बाबांनी तिच्यासाठी आणलंय हात नको लावू. शुभ्रा तुला तिचंच खेळणं का हवंय? तुझ्याकडे आहेत ना एवढी खेळणी. मग ऐक ऐक आपण एक काम करूया, मी तुझ्यासाठी मोठं आणि महागाईचं खेळणं घेऊन येतो. ओके? नको मला तोच हवंय. तोच हवाय. शुभ्रा हा गेम घे तुला. मला नको. तू खेळ ह्याच्यासोबत. नाही ओवी राहू देत बाळा. तो तुझ्या बाबांनी आणलाय ना तुझ्यासाठी. तुझं गिफ्ट आहे ते. मग त्याच्यासोबत तूच खेळ. नको दिवस कोणाला. तू खेळ बाळा. ओके? पण काकू शुभ्राला हवे ना मग तिला देते. ती खेळ मी नंतर खेळते. शुभ्रा घे तुला घे. ओवी मी तुला सांगितलं ना बाळा तुझ्या बाबांनी गिफ्ट आणलंय ना तुझ्यासाठी. मग तूच खेळ त्याच्यासोबत. मी शुभ्राला समजवेन. ओके? आपण तुला मोठं गिफ्ट आणू. खूप छान. ओवी ओवी गेम छान आहे तुझा. याच गेमसाठी ओवीने तुला रडवलं ना शुभ्रा. हो मम्मा. काय म्हणाली ती तुला? माझ्या बाबांनी आणलंय मी तुला नाही देणार. तुला नाही देणार म्हणाली. काय गई ओवी शुभ्राला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. पण मला ना तुझा सगळ्यात जास्त राग आलाय. पण काकू मी तिला देतच होते गेम. देत होते आणि दिला याच्यात खूप मोठा फरक असतो. मी दोघीच जणी जेव्हा इथे खेळत होतात तेव्हा का नाही म्हणालीस तू तिला? का नाही दिलास गेम? म्हणाली माझ्या बाबांनी दिलंय मी तुला नाही देणार. मला एक
तिला खेळून नाही दिला गेम हा. तू आता हट्ट करतेस तर सांगतोच. काय काही महिन्यापासून गुरुकुलामधले ऍडमिशन्स खूप कमी झालेत. ॲडमिशन्स कमी झाल्यात म्हणजे आता नवीन वर्षात कमी ॲडमिशन्स आले असतील ते नंतर वाढतीलच की. पण पूर्वीचे विद्यार्थी असतील ना. 2-3च शिल्लक राहिलेत. बाकीच्यांनी दुसरे क्लासेस लावलेत. कसं शक्य आहे बाबा? एकाएकी सगळेच कसे सोडून जातील? काय आहे ना, काही महिन्यांपासून गुरुकुलासाठी चांगले शिक्षकही भेटत नव्हते. जे भेटले ते फार काळ काही टिकले नाहीत. आणि कसं आहे, शिक्षणात खंड पडला ना की पालकांचा विश्वास उडतो. बरोबर आहे तुमचं, पण असं हातावर हात ठेवून नाही ना बसू शकत आपण. अशाने ॲडमिशन येणारच नाहीत. आपल्याला ना बाबा काहीतरी वेगळं करावं लागेल. काय वेगळं करणार साऊ? या गर्दीत आपल्याला आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवावं लागेल. कसं? काय सांगते ती? बापाने दिलाय म्हणून दिला नाहीस तू? कशी आकाऊ मुलगी आहेस का तू? हा, सगळ्यांसमोर मगाशी खाली तर खूप मोठं मन असल्यासारखं दाखवत होतीस. नाटकं केलीस. तू विसरतेस का? शुभ्रा या घरची नात आहे. तू कोण आहेस? विसरलीस? तुला उचलून आणले या घरात. शुभ्राला रडवण्याची हिम्मत कशी केलीस तू? का रडवलंस तू तिला? हा, आता शुभ्राला रडवल्याबद्दल तर तुला शिक्षा व्हायला पाहिजे, हो ना? नको काकू प्लीज. ओ नको काकू, असं कसं चालणार? शिक्षा तर मिळणार. शुभ्रा बेबी, सांग, आपण ओवीला याच्यासाठी काय शिक्षा द्यायची? मम्मा मला बाकी काय नकोय, मला फक्त हा गेम पाहिजे. गेम पाहिजे? घे तू शुभ्रा, मला नको, तू खेळ याच्यासोबत. एवढी साधी शिक्षा मिळेल असं वाटतं तुला? तुला मी अशी शिक्षा देणार जी तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. माझ्या शुभ्राला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती जर तू नाही दिलीस तर त्याचे काय परिणाम होतात हे तुला कळलं पाहिजे ना. आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. बाबांनी आणलेला गेम आहे ना. काकू नको ना, बाबांनी आणलंय. काकू मला बाबा रागवेल. चूप. बाबा कसा रागवेल? त्याला तू हे जे काही झालंय ते सांगितलंस तर मी काय करेन हे तुला माहिती आहे ना. माझी तक्रार तुझ्या बाबाकडे केली, त्याला सगळं सांगितलंस तर मी काय करेन माहिती आहे ना.